आवाज येतो का विचारायला? आवाज येतो का? नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहूणम् मंगलं भगवान वीरो मंगलं गौतमो गणे मंगलं कुंदकुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम् सर्वमंगल्यमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। श्रीमत्परमगम्भीर शाद्वादमोघलाञ्छनं जियात त्रैलोक्यनाथस्य शासनं जिनशासनं शासनं जिनशासनं। सर्वांना माझा सादर जय जिनेंद्र। माझी आवाज येत आहे सर्वांना? आवाज बरोबर येत आहे? ठीक आहे, हो येत आहे। हां, चला आपण आपल्या आजच्या या दुपारच्या सभेमध्ये जो आयोजकांनी मला विषय दिलेला आहे त्या विषयाच्या संदर्भात आपण थोडी चर्चा करणार आहोत। चर्चा करत असताना आपल्या सर्वांना थोडासा उपयोग पण स्थिर करावा लागेल, कारण आपल्या या ई बाल संस्कार तत्वज्ञान शिबिरामध्ये मुलांना संस्काराच्या भावी शिकवण्याचं अविरत कार्य चालू आहे आणि त्यासोबत प्रौढ शिक्षण या संदर्भातलं कार्य सुद्धा अविरत चालू आहे। आज जवळजवळ आपल्या शिबिराचा हा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी आजच्या या दुपारच्या सभेमध्ये मी सुद्धा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो की आपण आपला जो वेळ आहे, कोरोना काळातील वेळ, मी तर बऱ्याच वेळी असं सांगत असतो की बरेच समाजामध्ये अशी चर्चा असते की हा कोरोना काळ आहे, निकृष्ट काळ आहे, कधी काय होईल काही भरोसा नाही। परंतु मी तर अशा पद्धतीनं आमच्या मित्रांशी चर्चा करत करत ह्या गोष्टी सांगत असतो की खरोखर कोरोना काळ आपणा सर्वांसाठी एक वरदान सिद्ध झालेलं आहे। वरदान का सिद्ध झालेलं आहे की पंडितजी सर्व लोक तर कोसतात, सर्व लोक याची स्तुती करत नाही, तुम्ही स्तुती का करता? मी याच्यासाठी स्तुती करतो की कदाचित ही वेळ आली नसती, या विषाणूचा प्रभाव एखाद्या वेळी वाढला नसता तर आपण किती स्वाध्याय केला असता, किती धर्म ऐकला असता, किती तत्वज्ञानाच्या संस्काराच्या बाबी आपण आपल्या जीवनामध्ये ऐकण्याचा प्रयत्न केला असता। आपण आपल्या आपल्या जीवनामध्ये विचार करायला पाहिजे। आपण 2018 मध्ये, 2017 मध्ये, 2016 मध्ये काय 20 आणि 21 मध्ये जेवढा स्वाध्याय केला असेल तेवढा या पूर्वीच्या वर्षी केला असेल का, याचा सुद्धा आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे। माझ्या मते निश्चितच आपण या 1.5 वर्षामध्ये भरपूर स्वाध्याय केलेला आहे, करत आहोत आणि अविरत करण्याचं कार्य सुद्धा चालू आहे। आजचा जो विषय आपला आहे तो विषय आहे समयसार दृष्टांत वैभव। मी यापूर्वी एका शिबिरामध्ये ज्यावेळी आपला विषय मांडला होता त्यावेळी मोक्ष मार्ग प्रकाशक दृष्टांत वैभव असा तो ग्रंथ होता। आज आपण या समयसार दृष्टांत वैभवाचं चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत। पहा, या विषयाचं जे हेडिंग आहे समयसार दृष्टांत वैभव, कदाचित आपल्या सर्वांकडे असेलही नसेलही तरी काही हरकत नाही आहे। यावेळी आमचे जे आयोजक आहे, संयोजक आहे,
इतकी अतोनात मेहनत ते करत आहे, प्रत्येकांना सहकार्य करत आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे या समयसार दृष्टांत वैभवाचं दर्शन आपल्याला आज घडणार आहे. की या समयसार दृष्टांत वैभव आपल्याला असं वाटेल हा एक नवीनच ग्रंथ आहे. नवीन नाही, आपला समयसार आहे आणि समयसाराची व्याख्या, समयसाराची स्तुती, समयसाराची जे काही महत्व आहे, आपण पहिल्या दिवशीपासून प्रत्येक विद्वानांच्या मुखातून ऐकत आलेला आहात आणि त्या शृंखलेमध्ये आपण सुद्धा आज या समयसार दृष्टांत वैभवासंबंधी थोडीशी चर्चा करणार आहोत. आणि त्यामध्ये बघा, या समयसार ग्रंथामध्ये जवळजवळ चिरपरिचित असे 40 दृष्टांत आचार्य कुंदकुंदांनी दिलेले आहे. कशासाठी दिलेले असतील ते दृष्टांत? आपल्याला दृष्टांताचा विचार नाही करायचा आहे, त्या दृष्टांताच्या माध्यमाने आपल्याला सिद्धांत त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कोणते सिद्धांत? आपला आत्मसिद्धांत, ज्याकडे आपण आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे. पहा, संसारामध्ये असा एकही भोग नाही की जो आपण भोगलेला नसेल, असं एकही कार्य नाही की जे आपण केलेलं नसेल, किंवा असं एकही या प्रकारचं कारण एक जे आपल्याकडून घडलं नाही, जे वाईट असो, चांगलं असो, कशाही प्रकारचं उलट सुलट कार्य असो, ते आपण सर्व केलं. परंतु एकच कार्य केलं नाही की समयसार समजून घेण्याचं कार्य आपल्याकडून झालं नाही. तर या काळामध्ये मात्र ते होत आहे. ही फार मोठी चांगली संधी आपल्याला चालून आलेली आहे. पहा, या समयसाराला क्रांतिकारी महाशास्त्र म्हटलेलं आहे. आपण एक एक मुद्दा लक्षात घेऊया. क्रांतिकारी महाशास्त्र समयसाराला का म्हटलेलं आहे? कारण हा समयसार अनेकांना अध्यात्ममय या समयसाराने बनविलेला आहे. आणि मी त्या महापुरुषांचे नावे घेण्यास मला संकोच होत नाही. मी आपल्या सर्वांसमोर सांगतो की या क्रांतिकारी महाशास्त्राने कोणाकोणाचे मत परिवर्तन केले, त्यापैकी महत्वपूर्ण 3 महान व्यक्ती असे आहे की एक नंबर कविवर बनारसीदासजी, दुसरे आहे श्रीमत राजचंदजी आणि तिसरे आहे आध्यात्मिक सत्पुरुष कान्जी स्वामी. हे तिघही, या तिघांच्या जीवनामध्ये या शास्त्रांनी एक आमूलचूल परिवर्तन घडून आणलेलं आहे. आपलं मत परिवर्तन करण्यास बाध्य या महाशास्त्राने केलेलं आहे. कदाचित बघा, आपल्याला कोणी जर विचारते, काय विचारते की आपण कोण आहात, तर आपण मोठ्या गौरवानं म्हणतो आम्ही तर दिगंबर जैन आहोत, आमचं नाव हे आहे. परंतु सर्व मी जिज्ञासू व्यक्तींना, ज्यांचं मला दर्शन होत आहे आज, त्यांना मी विचारू इच्छितो की मी या ज्या महापुरुषांचे नावं घेतले, बनारसीदासजी, श्रीमद रायचंदजी, आध्यात्मिक सत्पुरुष कान्जी स्वामी, हे मूळ दिगंबर जैन नव्हते. हे मूळ दिगंबर जैन नव्हते, तरी सुद्धा या मूळ दिगंबर आगमशास्त्राने त्यांच्या जीवनामध्ये मूळ दिगंबरत्व प्रगट करण्यास हे महाशास्त्र निमित्त बनलेलं आहे. मित्रांनो, मला एक सांगायचं आहे की आपण तर मूळ दिगंबर जैन आहोत. कोणीही आपल्याला जर विचारलं, आपण एक सांगतो की नाही, मी तर जैन आहे, मी तर जैन आहे. तर जैन जर आहे तर आपलं आद्य कर्तव्य आहे की आपल्या जैनांचं जे मूळ तत्वज्ञान आहे ते आपल्याला समजून घेण्यासाठी आपलं जीवन अर्पण करता आलं पाहिजे. बघा, आध्यात्मिक सत्पुरुषांनी जे आपल्या जीवनामध्ये कार्य केले, या शास्त्रानं सर्वांना काय केलं? आंदोलित करून टाकले, क्रांतिकारी करून टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये या शास्त्राची जी रचना केलेली आहे की जे 6व्या-7व्या गुणस्थानामध्ये मुनिराज झुलत असतात, आत्म्याचा आनंद घेत असतात, त्यांच्याच द्वारे हे शास्त्र लिहिलं गेलेलं आहे, रचलं गेलेलं आहे. मी एक मंगलाचरण केलं, आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. श्रीमत परम गंभीर शादवाद मोग लांछनम जियात त्रैलोक्यनाथस्य शासनम जिन शासनम, हे षटखंडगामाचं मंगलाचरण आहे की ही त्रिलोकीनाथ यांचं हे शासन आहे
आणि त्यांच्या शासनाचा मूळ केंद्रबिंदू जर कोणी असेल तर तो आत्मा आहे. मला हे म्हणायचं आहे की जैन कोणी जर आपल्याला विचारेल की बा जैन धर्म कुठून प्रारंभ होतो, तर आपल्याजवळ उत्तर काय असेल की नाही आपण काही व्रत करायला पाहिजे, आपण काही तपादी करायला पाहिजे, आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी वाचायला पाहिजे. ठीक आहे, आपल्या परीनं आपण उत्तर देतात दिला असेल, द्यावं, काही हरकत नाही. आपले हे उत्तरही बरोबर आहे. परंतु मला हे म्हणायचं आहे की जैन धर्माची सुरुवात जर कुठून होत असेल, ती आपल्यापासून होते, आपल्या आत्म्यापासून होते. आपला आत्माच हा जैन धर्माची सुरुवात आहे. आणि जर आपण त्या आत्म्यालाच बाजूला करण्याचा जर प्रयत्न केला तर जैन धर्म काहीही उरणार नाही. आपण जैन धर्माची चर्चाच करू शकत नाही. बघा, आपण सम्यक दर्शनाचं जर नाव घेतलं तर त्या सम्यक दर्शन विषयामध्ये बी त्याचा विषयभूत वस्तू वस्तू आहे आत्मा. सम्यक ज्ञानाचं जर नाव घेतलं त्याचा विषयभूत वस्तू आहे आत्मा. सम्यक चारित्राचं जर नाव घेतलं त्याचा विषयभूत वस्तू आहे आत्मा. रत्नत्र धर्माचं जर नाव घेतलं त्याचा सुद्धा विषयभूत वस्तू आहे आत्मा. आणि आपण आत्मा समजून घ्यायचा म्हणजे दुसऱ्याचा नाही. मी स्वतः आत्मा आहे आणि त्या आत्म्याचं स्वरूप मला समजून घ्यायचं आहे. तर मग मी जर आत्मा आहे तर काय मला माझ्या आत्म्याचं स्वरूप समजत नाही का, असा प्रश्न बी आपल्या मनात उत्पन्न होत असेल? नाही समजत. कारण का? कारण मी स्वतःला आत्मा समजत नाही. मी स्वतःला समजतो शरीर सहित आत्मा, इंद्रिय सहित आत्मा, परपदार्थ सहित आत्मा. माझं कार्य परांना जाणण्याचं काम आहे. मी परपदार्थांद्वारा मिश्रित ज्ञानाचा संवेदन करत आहे, असा आत्मा मी समजतो. आचार्यांना हे नाही सांगायचं आहे की आपण कसा आत्मा समजायला पाहिजे. बघा, यामध्ये कदाचित आपण हे पाहू की आचार्य म्हणतात, आचार्य अमृतचंद्रांनी आत्मख्याती टीका लिहिली या ग्रंथाची. या ग्रंथामध्ये समयसारामध्ये एकूण 415 गाथा आहे. 415 गाथा आहे की तू आत्मा आहे, परापासून भिन्न आहे, पराचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही. हे किती वेळ समजवलं आचार्य कुंदकुंदांनी? हे 415 वेळेस समजवलेलं आहे. याचा अर्थ असा की यामध्ये 415 गाथा आहे. म्हणून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कठीण आहे. आपली भूमिका जरी कमजोर असेल तरी सुद्धा कमीत कमी आदर आणि बहुमान आणि अभिनंदनीय ग्रंथ आपल्या जीवनामध्ये वाटायला पाहिजे की मी या ग्रंथाचं अध्ययन करून राहीलच आणि करणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये या आपल्या श्रद्धेचा विषय बनवण्याचा प्रयत्न मी निरंतर करेल. पहा, याच्यामध्ये आचार्य अमृतचंद्राने इतके सुंदर शब्द म्हटलेले आहे की न खलू समय सारात उत्तरम किंचित असती, की समय सारापेक्षा सर्वोत्कृष्ट या जगात काहीच नाही. का बरं? समय सारापेक्षा सर्वोत्कृष्ट काही का नाही की समय सार या शब्दाचा अर्थच होतो आत्मा. आणि तो आत्मा कोण आहे? तो आत्मा मी आहे. म्हणून त्याचा दुसरा अर्थ आपण असा लक्षात घ्यायचा आहे की माझ्यापेक्षा, माझ्या आत्म्यापेक्षा जगामध्ये सर्वोत्कृष्ट कोणीच नाही. हा या वाक्याचा अर्थ आहे की कधीही लक्षात घ्यायचं आहे की नाही, मी तर सर्वोत्कृष्ट आहे. मग यामध्ये मान कशाची पुष्टी होईल का? यामध्ये लोक आपल्याला नाव ठेवतील का? काही नाव ठेवता येणार नाही. बघा, दोन गोष्टी करायच्या असतात आपल्याला संसारामध्ये. या तर संसारामध्ये आपण भ्रमण करा, या तर धर्म प्रगट करा. आणि धर्म प्रगट करायचा असेल तर स्वतःच्या आत्म्याला महान मानणं, याच्यासाठी संकोच करू नका. मी तर महान आहे. कारण याच्यामध्ये लिहिलेलं आहे न खलू समय सारात उत्तरम किंचित असती. या समय सारापेक्षा सर्वोत्कृष्ट कोणी नाही. आणि दुसरं एक वाक्य आचार्य अमृतचंद्रांनी वापरलेलं आहे, इदम एकम जगच्चक्षु अक्षया. हा संपूर्ण जगत चक्षु आहे. याच्याशिवाय जगत व्यर्थ आहे. याच्याशिवाय आपला संसार व्यर्थ आहे. आपल्या लक्षात नाही आहे. आपण जे वावरतो ना, कधी क्रोध, मान, माया, लोभ, हास्य, रती, शोक, भय, जुगुप्सा आदी कार्य करत राहतो आणि आपल्याला असा भ्रम झालेला आहे कदाचित हेच माझं स्वरूप आहे. समयसार हे सांगतो की हे तुझं स्वरूप नाही, तू तर ज्ञान स्वरूप आहे. तुझ्यामध्ये ज्ञानाशिवाय दुसरं काहीच नाही. बघा, या पूर्व रंगामध्ये जे जे दृष्टांत आला जवळपास
14 दृष्टांत आचार्य अमृतचंद्रांनी दिलेले आहे आणि याचं नाव दिलेलं आहे दृष्टांत वैभव. बघा, माझं जे आत्मवैभव आहे ते दृष्टांताच्या माध्यमानं समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे आचार्य अमृतचंद्रांनी. का नाव पडलं याचं? समयसार दृष्टांत वैभव. आपल्याला सांसारिक वैभव समजवत नाही की ज्याला आपण आजपर्यंत आपल्या आत्म्याला आपलं वैभव समजलेलं नाही, म्हणून आचार्य अमृतचंद्र म्हणतात की खरा हा माझा आत्मा, मी जो आत्मा आहे तेच माझं खरं वैभव आहे, माझं जगामध्ये दुसरं वैभव नाही. म्हणून याला नाव दिलेलं आहे की दृष्टांत वैभव. या आपल्या आत्म्याचं वैभव काय आहे त्यासाठी दिलेले दृष्टांत, म्हणून समयसार दृष्टांत वैभव नाव आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या जगामध्ये हा जो वावरतो, जो कार्य करतो, जो उपयोग इतस्तत भ्रमवितो, त्या इतस्तत भ्रमण्यामध्ये दुःखी होतो, कष्टी होतो, कशाही होतो आणि त्यामधून त्याला आपल्या ज्ञान स्वभावी आत्म्याचा स्वाद येत नाही. तो स्वाद घेताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करतो आणि ज्ञान स्वभावाकडे त्या जीवाचं लक्षच नसते. दुसरी गोष्ट म्हणतात की याला आगमाचा आगम म्हटलं गेलेला आहे. समयसाराला काय म्हटलेलं आहे? आगमांचा आगम आणि जैन शास्त्रांचा आधार. आगमाचा आगम म्हटलेला आहे, जैन शास्त्राचा आधार म्हटलेला आहे, जगत चक्षु म्हटलेला आहे. म्हणून समयसारा उत्तरम किंचित असती. या समयसारापेक्षा सर्वोत्कृष्ट या जगात काहीच नाही. मित्रांनो, मला एवढं सांगायचं आहे की आपण या शिबिरामधून जर एक वाक्य जरी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला आणि तो जरी ग्रहण केला की न खलु समयसारात उत्तरम किंचित असती, की खरोखर या जगामध्ये, या संसारामध्ये समयसारापेक्षा सर्वोत्कृष्ट काहीच नाही, तो समजून घेणं हे सर्वोत्कृष्ट कार्य आहे. एवढी जरी महिमा आपल्याला या 7 दिवसात जर आपल्याला ग्रहण करता आली, हे समजा की आम्ही संसार जिंकला, आम्ही संसार साकार केला. काही बघा, कधी कधी आपल्या मराठी भाषेमध्ये असतात ना की संसार करून परमार्थ करावा असं म्हटलं जातं. आपल्या लक्षात आहे ना ही म्हण, संसार करून परमार्थ करावा. आणि मी सर्वांना म्हणतो की ज्यांचं 40 वर्षाच्या वर वय झालेलं आहे, 45, 50, 55, 60, 65, 70 असे वय, त्या श्रोत्यांनी आपल्या जीवनामध्ये हा नियम घ्यायचा आहे की सर्वोत्कृष्ट काय आहे आपल्या जीवनामध्ये, की आपल्या जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट आहे समयसार आहे. कारण का, की समयसार म्हणजे भगवान आत्मा आणि तो भगवान आत्मा मी स्वतः आहे. कसा आहे? माझ्या ज्ञान आहे, ज्ञानाशिवाय दुसरं काहीच नाहीये. बघा, त्या ज्ञानाचं कसं स्वरूप आहे की आपण घरी पाहत असतो, टेलिव्हिजन पाहतो, चित्र पाहतो, काही पडद्यांवर चित्र पाहतो आणि ते चित्र दिसत असताना त्या पडद्यावर काही परिवर्तन होते का? पहा, लक्षात येते का? बघा, काहीच होत नसते. बघा, अग्नीचा प्रभाव जरी त्या पडद्यावर पडला तरी त्या अग्नीमुळे पडदाही जळत नाही आणि अग्नी अग्नी राहते. पडदा पडदा राहतो, अग्नी अग्नी राहते. तसंच आपल्या त्या टेलिव्हिजनच्या पडद्याप्रमाणे आपल्या ज्ञानाचं स्वरूप आहे. आपल्या ज्ञानामध्ये रागादी भाव झळकतात, आपल्या ज्ञानामध्ये रागादी भाव चमकतात, परंतु अज्ञानी जीव आपल्या रागादी भावांना आपलं समजतो, हेच माझं जे झळकतं ते मी आहे असं समजतो, म्हणून संसारात भटकतो. बघा, काय समजायचं आपल्याला? जे झळकतं आपल्या ज्ञानामध्ये ते मी नाही, ज्यामध्ये जे झळकतं ते मी आहे, म्हणजे ज्ञान मी आहे. जे परपदार्थ जे झळकत असतात ते परपदार्थ माझे नाही आणि मी त्या परपदार्थाचा करता नाही. दुसरी गोष्ट, हा जो दीपक आहे की नाही, दीपक असतो, दीपक परपदार्थांनाही प्रकाशित करतो आणि दीपक स्वतःलाही प्रकाशित करतो. तसंच आत्मा परपदार्थांनाही प्रकाशित करतो आणि आत्मा आपल्या स्वतःलाही प्रकाशित करतो. म्हणून
जीवनामध्ये आपण बा पुरुषार्थ सिद्धपायामध्ये असं म्हटलेलं आहे की आत्मा प्रभावनीयो रत्नत्रय तेजसा सततमेव, की निरंतर आपल्याला जीवनामध्ये जर काही करायचं असेल तर आपल्या आत्म्याचीच प्रभावना करायला पाहिजे. म्हणून त्यासाठी एक दीपक आणि घटपटादीचं उदाहरण, एक दृष्टांत 6व्या गाथेमध्ये दिलेला आहे. आचार्यांनी सांगितलेलं आहे की मी तर गायक स्वभावी आत्मा आहे आणि कसा न्यायक आहे की परपदार्थांना, परपदार्थ माझ्यामध्ये स्पष्ट झळकतात, मी परपदार्थांना झळकवत नाही किंवा त्या परपदार्थांचा मी करता नाही. हा अटूट मी एक गायक भाव आहे हे समजवण्यासाठी एक दृष्टांत 6व्या गाथेत दिलेला आहे, दीपक आणि घटपटादीचा. कशासाठी दिलेला आहे? पुढे 8व्या गाथेमध्ये सुद्धा त्यांनी एक म्लेच्छ ब्राह्मणाचा दृष्टांत दिलेला आहे की बघा, की आत्मा समजून घेण्यासाठी अज्ञानी जीवाला अज्ञानी जीवाच्या भाषेमध्ये समजून सांगावं लागतं आणि त्याच्या भाषेमध्ये समजून सांगितल्याशिवाय त्याला ते समजत नाही. कदाचित ते जर कधी त्याच्या भाषेत जर समजून सांगितलं तर एखाद्या वेळी तो लवकर समजतो. म्हणून 8व्या गाथेमध्ये मी एक म्लेच्छ आणि ब्राह्मणाचं दृष्टांत दिलेला आहे. 6व्या गाथेमध्ये दीपक घटपटादीचा दृष्टांत दिलेला आहे. आपण जे दृष्टांताचा विचार करणार आहोत तो केवळ आपल्या पूर्वरंगामधील जे जे दृष्टांत आहे, जवळजवळ 13-14 दृष्टांत त्यांनी दिलेले आहे 38 गाथापर्यंत ते. आणि पूर्वरंग म्हणजे काय? पूर्वरंग म्हणजे हे ट्रेलर आहे. ते ट्रेलर च्या निमित्तानं आपल्याला पूर्ण समयसाराचा परिचय होणार आहे. पुढे त्यांनी गाथा नंबर 11 मध्ये एक जल आणि किचडचं उदाहरण दिलेलं आहे. ते कशासाठी दिलं की बघा, की जल आणि किचड त्याचप्रमाणे त्यामध्ये पाणी आणि चिखल मिळालेला असतो. त्याचप्रमाणे अनादी काळापासून हा जीव कर्माशी मिळालेला असल्यामुळे त्याला त्याचा ज्ञान स्वभाव सहज लक्षात येत नाही. परंतु कधी लक्षात येईल? त्याला ज्यावेळी तो आपला उपयोग ज्ञान स्वभावाकडे लावेल त्याच वेळी त्याला त्याचा ज्ञान स्वभाव लक्षात येईल. कारण त्याच्यासाठी विवेक लागतो की पाण्यामध्ये चिखल जरी मिळालेला असेल तरी पाणी वेगळं आहे आणि चिखल वेगळा आहे. याच्या हे वेगळं समजण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? हे वेगळं समजण्यासाठी विवेक पाहिजे. विवेक कशाला म्हणतात? की सारासार विचार आपल्याला प्रत्येक गोष्टीचा करायला पाहिजे की हे शरीर आहे, आत्मा आहे, क्रोधाधिक भाव आहे, हे जरी माझ्यात असेल तरी माझं स्वरूप ज्ञान स्वरूप आहे आणि ते माझ्यापेक्षा भिन्न आहे, परभाव आहे, पराच्या निमित्ताने होणारे भाव आहे. अशा प्रकारचं सिद्धांत समजवण्यासाठी आचार्य अमृतचंद्रांनी यामध्ये सुद्धा 11व्या गाथेत सुद्धा दृष्टांत दिलेला आहे की अनादी काळापासून की हा जीव काय परद्रव्याच्या बद्दल जो रागद्वेषादी करत आलेला आहे आणि त्या रागद्वेषादीच्या मध्ये तो आपल्या ज्ञानादी स्वभावाचं भान त्याला असत नाही. म्हणून मी ज्ञान आहे ही गोष्ट तो विसरून जातो. मग मी राग आहे, मी द्वेष आहे, मी क्रोधादी भाव आले, मी नो कशावाला आहे, कर्म नो कर्म हे माझे आहे, हे फक्त आपल्या ज्ञान स्वभावाकडे उपयोग नसल्यामुळे त्याला हा भास होतो. पुढे त्यांनी पहा एक गाथा 14 मध्ये सुद्धा त्यांनी कोणती गाथा आहे ती जो पස්සदी अप्पाणम ही अशी गाथा आहे. गाथा पूर्ण या ठिकाणी मी म्हणत नाही आहे. त्यामध्ये कमलनी पत्राचा दृष्टांत दिलेला आहे. बघा, मी यामध्ये छळ आला हा छोटा समयसार म्हणून म्हटलेला आहे. आणि छळ आला छोटा समयसार कसा की छडाला मधील एक छंद पहा आणि समयसारामधील एक एक गाथा बघा, हुबेहूब आपल्याला अनुवाद आणि भाव लक्षात येईल. बघा, एक छंद आलेला आहे छेडालामध्ये, गेही पे गृह मेन रचे जो जलते भिन्न कमल है. आपल्या समोर एक चित्र दिसत आहे. एक तसं ते चित्र एक सरोवर आहे, त्यामध्ये कमळ फुललेलं आहे. एकीकडे आपल्या आत्म्याचं सिद्ध दशेचं वर्णन आहे आणि पुढे जे चित्र दिसत आहे हे चित्र ऍक्च्युअल आहे भगवान महावीराची जी निर्वाण भूमी आहे ना तिथलं चित्र आहे. आपल्या लक्षात येईल. इथं ते चित्र समजवायचं नाहीये तुम्हाला हे समजायचं आहे की कमळ त्या सरोवरामध्ये असताना सुद्धा त्या कमळच्या पत्त्यावर एक पाण्याचा थेंब पडलेला आहे. परंतु आचार्य म्हणतात पाण्याचा थेंब पडलेला आहे ही गोष्ट खरी आहे, पाण्याचा स्पर्श त्या कमळनी पत्राला होत आहे ही गोष्ट खरी आहे.
परंतु ही गोष्ट त्यापेक्षा खरी आहे की त्या पाण्याचा स्पर्श त्या कमळनी पत्राला मुळीच होत नाही. म्हणून इथं लिहिलेलं आहे की आचार्य म्हणतात त्याचप्रमाणे या अनादी काळापासून हा जीव कर्माने बांधलेला आहे, परंतु तो जीव कर्मरूप झालेला नाही. म्हणून कर्मरूप झालेला नाही, ते त्या भाव प्रगट होतात परंतु ते कधी आत्मा होत नाही. आणि आत्मा कधी रागादी रूप होत नाही आणि रागादी कधी आत्मरूप होत नाही. म्हणून लिहिलेलं आहे त्यांनी की ज्ञानीची दशा कशी असते संसारामध्ये, की गेही पे ग्रह मेन रचेजो, तो घरात राहतो पण घरात बद्दलच्या मान्यता त्यामध्ये नसतात. कमळ जसं पाण्यात राहते, पाण्यापासून बिलकुल भिन्न असते. आणि नगर नारी को प्यार यथा कादे में हेम अमल है. आणि परद्रव्याबद्दलची आसक्ती कशी असते ज्ञानीची, की ज्याप्रमाणे नगर नारी वेश्याचं जसं प्रेम असते त्या प्रेमाची उपमा या छडालेमध्ये दिलेली आहे. कादे में हेम अमल आहे. आणि चिखलामध्ये ज्या प्रकारचं सोनं हे असतं, बरोबर, चिखलात आहे, खाणीमध्ये सोनं अशुद्ध जरी असतं परंतु ते अशुद्ध सोनं सुद्धा त्या चिखलापासून बिलकुल भिन्न असतं. ते चिखल रूप होत नाही, मलिन होत नाही. म्हणून आत्मा कधी रागादी रूप होत नाही आणि राग कधी आत्मा रूप होत नाही. हे सत्य आपल्याला या दृष्टांत वैभवामधून लक्षात घ्यायचं आहे. पुढे ते 15व्या गाथामध्ये सुद्धा त्यांनी एक लवणाचा दृष्टांत दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढील जी 17 आणि 18 गाथामध्ये आपण पूर्वरंगामध्ये जे 38 गाथा आहेत त्याची संक्षेपामध्ये चर्चा करणार आहोत. अजून आपल्याकडे जवळजवळ 15 ते 16 मिनिटं आहे. चर्चा होऊन जाईल. आपण बरोबर आपल्या विषया आणि आपल्या वेळी बरोबर संपवणार आहोत. पहा, 17 आणि 18 गाथेमध्ये त्यांनी काय लिहिलंय की धन का अर्थी, आपल्या समोर एक चित्र दिसतं. कारण जो विषय मी घेऊ लागलेलो आहे याचं नाव आहे दृष्टांत. आपल्याला आपल्या आत्मा आणि परद्रव्य रागादी भाव यापासून कसं भिन्नत्व करून घ्यायचं आहे ते दृष्टांताच्या माध्यमाने आचार्य अमृतचंद्रांनी या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, ज्याला आपल्याला एक धनाचा अर्थी असतो, संपत्तीचा अर्थी असतो, ज्याच्यामध्ये धन प्राप्त करण्याची जिज्ञासा प्रगट झालेली असते. तो काय करतो की राजा असतो, तो धनवान असतो, त्याच्याकडे जातो, विनयपूर्वक जातो. मित्रांनो, मला या प्रसंगी आपल्याला हे सांगायचं आहे की आपण आपल्या मनामध्ये जसं समयसार सर्वोत्कृष्ट वाटला पाहिजे तसं ते समजून घेण्याची जिज्ञासा सुद्धा आपल्या मनामध्ये जागृत करता आली पाहिजे. जिज्ञासू वृत्ती पाहिजे. बघा, एक व्यक्ती आहे आणि तो राजाच्या समोर नतमस्तक होऊन बरोबर विनयपूर्वक त्या राजाला जाणत आहे की राजन, मला आपल्यापासून काय पाहिजे आहे ती त्याची जिज्ञासा व्यक्त करत आहे. म्हणून त्याच प्रकारे मोक्षार्थीला काय करायला पाहिजे, जसं अर्थार्थीला राजाला जाणण्याचं काम तो व्यक्ती करत आहे आणि आपण अर्थार्थी नाहीये, आपण तर मोक्षार्थी आहोत. म्हणून आपण मोक्षार्थीनं काय करायला पाहिजे की आत्म्याला जाणायला पाहिजे. सर्वप्रथम काय करायला पाहिजे, म्हणजे आत्म्याला जाणायला पाहिजे, आत्म्याचं श्रद्धान करायला पाहिजे, आत्म्याचा परिचय करून घ्यायला पाहिजे. तरच आपण खरे मोक्षार्थी होऊ शकू. आणि त्यासाठी आपल्या मनामध्ये एक जिज्ञासू वृत्ती आपल्या निर्माण झाली पाहिजे. त्याच प्रकारे यामध्ये जिज्ञासूपणा सुद्धा आपल्या लक्षात आला पाहिजे. अशा प्रकारचा एक दृष्टांत 17व्या आणि 18व्या गाथेमध्ये दिलेला आहे. मी हा ग्रंथ म्हणा किंवा हा जो संदर्भ दृष्टांत समयसार दृष्टांत वैभव जो घेतलेला आहे, आपल्या मनामध्ये याची जिज्ञासा निर्माण व्हावी, आपल्या प्रत्येकाच्या घरी हा असावा. म्हणून त्या निमित्ताने कमीत कमी 280 ग्रंथ, आपल्या गाथा आणि त्यामध्ये आलेले दृष्टांत याचा परिचय आपल्याला चांगल्या प्रकारे होणार आहे. बघा, दुसऱ्यामध्ये 19व्या गाथेमध्ये त्यांनी दर्पणाची दृष्टांत दिलेला आहे. एक दर्पणाचा दृष्टांत रत्नकर्ण श्रावकाचार्याच्या मंगलाचरणामध्ये दिलेला आहे. नमश्री वर्धमानाय निर्धूत कलिलात्मने सालोकाणाम त्रिलोकाणाम यद विद्या दर्पणा येते. इथंही आचार्य अमृतचंद्रांनी सांगितलेलं आहे. एक दर्पण दिसतो आहे, त्याच्या समोर अग्नी ज्वलंत होत आहे आणि ती अग्नी त्या दर्पणामध्ये झळकत आहे. मला सांगा, तर ती अग्नी जी झळकत आहे दर्पणामध्ये, त्या अग्नीमुळे दर्पणाला काही असर होत आहे का, तो विचार करा.
अग्नीला काही असर होत आहे का? बघा, अग्नी अग्नी आहे आणि दर्पण दर्पण आहे. मग अग्नीमध्ये जे अग्नी दिसत आहे दर्पणामध्ये ते काय आहे बरं? ती अग्नी आहे की नाही? ती दर्पणाची स्वच्छता आहे, आरशाची स्वच्छता आहे. आपल्याला विवेक जागृत करून ती आरशाची स्वच्छता पाहण्यात आली पाहिजे. बघा, म्हणून विवेकाची जी व्याख्या काय आहे, आपल्याला खरं खोटं वास्तविक अवास्तविक याचा विचार करता आला पाहिजे. बघा, मी तर संसाराच्या दृष्टीने एक उदाहरण देतो. एक माशी असते, माशी. आता या पावसाळ्यामध्ये माशा भरपूर होतात आपल्या घरामध्ये. आपण त्या माशीला हटवण्याचा प्रयत्न करतो. काही कार्य करत असले की माशा भरपूर, तिला हटवतो. हटवल्यानंतर ती माशी परत येते. जे उदाहरण लक्षात घ्या. हटवल्यानंतर ती माशी परत त्याच वस्तूवर येऊन बसते. आपण हटवतो, ती परत येते. का होते बरं असं? कधी विचार केला का? आपल्याला विचार करता आला पाहिजे की माशी का परत परत येते? कारण माशीला विवेक नसतो. आपण हे सांगितलेलं आहे की संसारामध्ये दुःख आहे, क्रोध माझा स्वरूप नाही, क्रोधादी भाव माझे स्वरूप नाही. आपण सारखं सारखं त्यालाच आपलं स्वरूप समजतो. म्हणून आपली दशा कशी आहे त्या माशी सारखी आहे. आपण त्याच त्याच चुका करतो. म्हणजे याचा अर्थ असा की आपण आपल्याजवळ असलेला विवेक वापरत नाही. आपल्याजवळ असलेलं हेयोपादेय ज्ञानाचा जो काही भेद विज्ञानाचा जो बिंदू आहे तो लक्षात घेत नाही. म्हणून दुसरी गोष्ट या प्रसंगी मला हे सांगायचं आहे की आपण त्या विद्वानांचं नाव ऐकलेलं आहे सर्वांनी. सिद्धांताचार्य पंडित फुलचंदजी ते नेहमी आपल्या प्रवचनामध्ये हे सांगत होते आणि आपल्या लेखांमध्ये प्रस्तावनेमध्ये षटखंडगामाची प्रस्तावना त्यांनी लिहिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे बघा, कि आप जितना भी व्यवहार जीवन में संसार में कार्य करो, कुछ भी करो, त्याने असल कुछ भी करो लेकिन विवेक पूर्वक करो. बोले कैसे पंडित जी? चलो विवेक पूर्वक चलो, चाला तरी विवेक पूर्वक चाला, भोजन करा तर विवेक पूर्वक करा, पहा तर विवेक पूर्वक पहा, आणि एक दुसऱ्याबरोबर बोला तर विवेकपूर्वक बोला, पाणी गाळा तर विवेकपूर्वक गाळा. म्हणजे काय की विचारपूर्वक करा तर आपल्याकडून अहिंसा धर्माचंही पालन होईल आणि खरा आत्मा आपल्या लक्षात येईल. आणि जे काही पापाचरण होत आहे, क्रोधादी भाव प्रकट होत आहे, त्यामध्ये आपलं मन रमणार नाही आणि मूळ जो समयसाराचा जो विषय आहे, केंद्रबिंदू आहे, तो आत्मा आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, आचार्य कुंदकुंदांनी असं लिहिलेलं आहे एका जागी की आपण आज समजा, उद्या समजा, परवा समजा, 1000 वर्षानं समजा, या भवानंतर समजा, हजारो करोडो भव धारण करून समजा, परंतु जर खऱ्या सुखाची जर प्राप्ती आपल्याला करायची असेल तर समजावं लागेल या समयसाराच्या विषयभूत वस्तूला. आपण भगवान महावीराच्या दिव्य ध्वनीचा केंद्रबिंदू विषय कोणता होता असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर आपण काय सांगणार? काही महाव्रत नव्हता, अनुव्रत नव्हता, आचार आदी सार नव्हता. त्यांच्या दिव्य ध्वनीचा केंद्रबिंदू होता भगवान आत्मा. म्हणून नेहमी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपला आत्मा सर्वतोन्मुखी ठेवायला पाहिजे. आपण तो सर्वतोन्मुखी जर ठेवला, जसं कोणतंही शास्त्र आपण आपल्या जीवनामध्ये ह्या स्वाध्यायासाठी मी जीव आहे असं आपल्यामध्ये पहिले आत्मत्वाची स्थापना करा. तुम्ही म्हणाल का आम्ही का जीव नाहीये काय, आम्ही का आत्मत्वाची स्थापना केली नाहीये का? बरोबर आहे, केली असेल, पण कशी स्थापना केली असेल? मी पुरुष आहे, मी नारकी आहे, मी एकेंद्रिय आहे, मी द्विइंद्रिय आहे, आदी आदी प्रकारचे आपण मान्यता पुष्ट करत राहतो आणि स्वतः मी पुरुष आहे. जशी महिला आहे, महिला स्वतःला महिला मानते तर त्या महिलाचे योग्य कार्य करायला लागते. पुरुष स्वतःला पुरुष मानतो तर पुरुषाप्रमाणे कार्य करायला लागतो. मला हे सांगायचे या प्रसंगी की आपण स्वतःला जर आत्मा मानलं, जीव मानलं, तर आपलं काय कार्य शिल्लक राहते? फक्त ज्ञान शिल्लक राहते. म्हणून 19व्या गाथेमध्ये त्यांनी त्या दर्पणाचा दृष्टांत दिलेला आहे आणि समंत भद्राचार्याने सुद्धा तो मंगलाचरणामध्ये रत्नकण श्रावका की दर्पणा येते भगवंताची ज्ञान कसं आचरण करते परद्रव्यामध्ये की दर्पण आहे ते दर्पण की तरह, म्हणजे दर्पणाप्रमाणे आरशाप्रमाणे. आरशाला काही घेणं देणं नसते. किती वस्तू त्याच्यामध्ये झळकतात, किती वस्तू त्यामध्ये प्रगट होतात. आपल्याला असं वाटतं मी माझ्या घरातल्या आरशासमोर जर असेल, मला असं वाटतं मी एकटाच उभा आहे. नाही, त्यामध्ये कित्येक अनंत अनंत पदार्थ झळकत असतात, परंतु आरशाची निर्मलता आपल्या लक्षात येत नाही. आपण त्यामध्ये झळकलेल्या पदार्थाकडे पाहतो. म्हणून मला या प्रसंगी परत एकदा मी सांगतो की जे झळकते
चमकते ते मी नाही, ज्यामध्ये चमकते ते मी आहे, म्हणून मी ज्ञान आहे, मी परपदार्थ नाही. पुढे 23, 24 आणि 25 नंबरच्या ज्या गाथा आहेत त्यामध्ये बघा अज्ञानीची दशा कशी आहे. यामध्ये एक हत्ती आहे, त्याच्यामध्ये अत्यंत गोड असा ऊस आहे, ऊसाची मुळी पण आहे आणि घास पण आहे. आणि एक चित्र आहे की जो आपल्याला आत्मा आपलं एक व्यक्तीचं चित्र आहे, आत्म्याचं छातीवर हात ठेवलेलं. बघा त्यामध्ये काय मानतोय तो आत्मा, हत्ती अज्ञानीच्या जागी हत्तीला ठेवा, की हत्ती जो आहे निरंतर कधी कधी काय करतो तो, कधी नेहमीच करतो की घासाबरोबर जो गोड ऊस आहे तो गोड ऊस खातो, परंतु त्याला त्या गवताचा स्वाद आणि ऊसाचा स्वाद वेगवेगळा येत नाही. त्याला असं वाटतं इतका गोड ऊस त्या गवताबरोबर खातो आणि त्याला असं वाटतं मी तर गवतच खात आहे, मी तर गवतच खात आहे. अशा प्रकारची तुमची आमची जी काही परिणती निरंतर चालू आहे, त्याचप्रमाणे आत्मा आणि पुद्गल हे अज्ञानी जन या पुद्गलामध्ये आत्म्याच्या स्वभावामध्ये भेद विज्ञान करत नसल्यामुळे तो एकत्र स्वाद घेतो की मी रागी आहे, मी द्वेषी आहे, मी कशाही आहे. अशा प्रकारचा स्वाद घेत घेत तो आपल्या जीवनाला आणि आपल्या ज्ञान स्वभावापासून विमुख होऊन जीवनामध्ये कधीही लवकर मुक्तीची दशा त्याच्या जीवनामध्ये प्रगट करू शकत नाही. म्हणून आपण हा जो स्वाद जो हत्ती घेतो आणि निरंतर संसारामध्ये भटकतो, ते म्हणतात की नाही, परद्रव्याबरोबर मिळून जो काही ज्ञानाचा स्वाद हा जीव अनादी काळापासून घेत आहे तो स्वाद मी नाही, मी तर ज्ञान स्वभावी आहे. म्हणून डॉक्टर साहेबांनी जी कविता लिहिलेली आहे की मैं ज्ञानानंद स्वभावी हूं, मैं ज्ञानानंद स्वभावी हूं, तो जैन धर्माचा आधार आहे. ती कविता अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणून 23, 24 आणि 25 गाथेमध्ये हा दृष्टांत दिला आणि या दृष्टांताच्या माध्यमानं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मी परद्रव्य नाही. हे जे काही माझ्यामध्ये परद्रव्याला सेवन करण्याच्या वासना चालतात, ती वासना रूप मी नाही, मी तर ज्ञान स्वभावी आहे. निरंतर मी ज्ञानाचा स्वाद घेणारा आत्मा आहे, मी परद्रव्याचा स्वाद घेणारा आत्मा नाही. म्हणून आत्मा आणि परद्रव्य निरंतर भेद विज्ञानाची जी काही ज्योती आहे ती निरंतर आपल्या जीवनामध्ये प्रगट व्हायला पाहिजे, निरंतर आपल्या जीवनामध्ये साकार करण्याचा प्रयत्न करा. बघा आपण व्यवहारामध्ये भाषा वापरतो, काय भाषा वापरतो की अशी भाषा वापरतो की या व्यक्तीचा देहांत झाला, या व्यक्तीचा स्वर्गवास झाला, हा व्यक्ती मेला, हा मरून गेला, अशा प्रकारच्या भाषा वापरतो. बघा अध्यात्म तो आपण निरंतर आपल्या जीवनात भाषा वापरतो, पण वागताना आपण मात्र चुका करतो. आपण म्हणतो की देहांत झाला, याचा अर्थ असा आहे की अंत कोणाचा होतो, देहाचा होतो, शरीराचा होतो, आत्म्याचा होत नाही. आता दुसरा शब्द बघा, स्वर्गवास झाला, म्हणजे आतापर्यंत हा जीव या ठिकाणी होता, यानंतर तो कुठे तो राहतो, स्वर्गात राहतो. म्हणजे जीवाची अनादी अनंत अवस्था ती आपल्या लक्षात येते, परंतु ज्यामुळे आपण संसारामध्ये विचार करतो तो विवेक पूर्वक विचार करत नसल्यामुळे ज्ञान आणि परद्रव्य मिश्रित स्वादामुळे हा जीव निरंतर याला मुख्य ज्ञानाचा स्वाद येत नाही आणि आपल्या जीवनामध्ये निरंतर तो धर्मापासून विमुख कधी क्रिया करतो, पूजन करतो, मी पूजन करणार आहे, मी अष्टक देणार आहे, मी अशा पद्धतीनं कार्य करणार आहे, माझं कार्य केल्याने सर्व काही होईल. आता आचार्य अमृतचंद्र असे म्हणतात की आपल्याला काय करायला पाहिजे. तोडरमलजीनं तर मोक्षा प्रकाशकामध्ये एक वाक्य इतकं सुंदर सांगितलेलं आहे की आपल्याला काहीच करायचं नाहीये, पराला पर जाणं आणि स्वला स्व जाणं. एवढं, पराचा नाशही करू नका, पराला हटवूही नका आणि पराला स्पर्शही करू नका. फक्त आपल्या ज्ञानामध्ये उपयोगामध्ये आपल्याला दिशा बदलायची आहे. दिशा बदलून, अरे अण्णाजी बऱ्याच वेळी एक उदाहरण अण्णाजी देत होते, बरोबर काय त्यांनी तर त्यांच्या जीवनातली एक घटना सांगितलेली आहे. या प्रसंगी मला ती आठवते की ते एकदा रेल्वेमध्ये जात असताना त्यांच्या समोर बसलेला व्यक्ती, त्याला उलटी आली आणि उलटी आली तर त्यांनी ती उलटी केली समोर. आता काय करायला पाहिजे, हे तर समोर बसलेले. मग अशा वेळी ते फार कर्णानुयोगाच्या कक्षा घेत असल्यामुळे भरपूर चांगलं रंगून सांगत होते या उदाहरणाला. आता तेवढं रंगून मी सांगत नाही. आपण काय करायला पाहिजे अशा वेळी, आपण उठून जायला पाहिजे का त्याला मारायला पाहिजे की त्याला शिव्या द्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आपण असं म्हणतो, तुला अक्कल नाही का, तुला माहित नाही का,
जर उलटी येत असेल तर तू पहिले उठून काही करायचं नाहीये. जे झालं त्याला जाणं आणि आपल्या उपयोगाची दिशा, आपला चेहरा मोडून आपल्या दिशेला बाजूला होऊन जा. आपल्या दिशा, आपल्या उपयोगाची दिशा आपल्या मागच्या साईडला करा आणि दृष्टी बदला. त्या दृष्टी बदलल्यामुळे आपल्या जीवनामध्ये शांती प्रगट होणार आहे. म्हणून परद्रव्यापासून आपली दृष्टी बदलून आपली दृष्टी ही आत्म्याकडे जर लावली तर आपण खरोखर अनंत सुखी होऊ शकू. आणि अनंत सुखी बनण्याचा मार्ग आपल्या जवळ आहे. आपल्या अनंत सुखी बनण्याचा मार्ग मंदिरात नाही. अनंत सुखी बनण्याचा मार्ग तुम्हाला कोणी घेऊन जाणारा नाही. अरे गुरु सुद्धा आपल्याला इंगित करतात की बाबा आज या दिशेने जा, ही दिशा आहे, या दिशेला जा, या दिशेला जाऊ नका. त्या त्या त्यांच्या त्या याच्याकडे आपण पाहून, त्या इंगित करत असलेल्या दिशेकडे पाहून आपल्याला जायचं आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कधीही आपल्या उपयोगाची दिशा ज्ञानमय असावी. आपल्या उपयोगाची दिशा परद्रव्यामध्ये असू नये. म्हणून हे जे जसं धनाचा दृष्टांत दिला, दर्पणाचा दृष्टांत दिला, हत्तीचा दृष्टांत दिला, अनेक अनेक दृष्टांत दिलेले, एक धोबीचा दृष्टांत दिलेला आहे. जवळजवळ 190 गाथेपर्यंत, 290 गाथेपर्यंत आचार्य अमृतचंद्रांनी किती दृष्टांत दिले असेल समयसारामध्ये? दृष्टांत दिलेले त्यांनी जवळजवळ 40 दृष्टांत दिले आणि पूर्व रंगातील 38 गाथामध्ये त्यांनी 15 दृष्टांत दिले. मला फक्त आपल्या जीवनामध्ये या दृष्टांत वैभवाच्या महिमा, आचार्य कुंदकुंदांची महिमा आणि त्यांच्यावर टीका लिहिणारे, आत्मख्याती टीका लिहिणारे आचार्य अमृतचंद्रांची महिमा आपल्या जीवनात यायला पाहिजे. खरोखर हे जे शिबिर आहे, या दोन गोष्टी जरी आपण आपल्या जीवनामध्ये घेऊन जाऊ शकलो या शिबिरातून, एक तर समयसारापेक्षा सर्वोत्कृष्ट काही नाही. आणि दुसरं, आपल्याला आपली महिमा आपल्याला करता आली पाहिजे. मी महान, मी महान आहे म्हणजे माझा आत्मा महान आहे. अरे आचार्य अमृतचंद्रांनी पुरुषार्थ सिद्धोपायामध्ये लिहिलेलं आहे ना, काय की आत्मा प्रभावनीय. काय अर्थ आहे त्याचा? आत्मा प्रभावनी म्हणजे दुसऱ्याचा आत्मा नाही, आपला आत्मा प्रभावनी. आणि कशामुळं, कशाच्या माध्यमानं प्रभावना करावी? रत्नत्रय तेजसा सततमेव. निरंतर आपल्या रत्नत्रयाच्या तेजाने त्याची प्रभावना करता आले पाहिजे. आणि तो रत्नत्रय मार्ग आपल्याला आगमामधून समजून घेता आले पाहिजे, विवेकपूर्वक समजून घेता आला पाहिजे. आपल्याला विवेकाचा उपयोग करता आला पाहिजे. म्हणून आपण विवेकपूर्वक आगमाचा अभ्यास केला, विवेकपूर्वक शास्त्राचा अभ्यास केला, विवेकपूर्वक 7 तत्वांना समजून घेण्याचा जर अभ्यास केला तर कदाचित आपण बराबर सम्यक दर्शन प्रगट करू शकू. आणि ते सम्यक दर्शन प्रगट करून रत्नत्रय धर्माचा मार्ग आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रगट करू शकू. अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि निरंतर कमीत कमी समयसाराची महिमा, आचार्य अमृतचंद्रांची महिमा, रत्नत्रय धर्मांची महिमा आणि या प्रकारचे संस्कार जर आपण यामध्ये ग्रहण करण्याचा प्रयत्न केला आणि आगमाचा अभ्यास प्रारंभ केला, शास्त्राचा अभ्यास, हे जे दृष्टांत दिले मला तर 40 मिनिटांमध्ये शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगितले. आपण घरी बसून शांततेने एका एका दृष्टांताचा जर कधी वापर केला, विचार केला, विवेकपूर्वक विचार केला तर आपलं जीवन धन्य होईल, धन्य होईल, धन्य होईल. यात काही शंका नाही. एवढं बोलून मी माझा विषय या ठिकाणी पूर्ण करतो. सर्वांना जय जिनेंद्र. संदीप जी. धन्यवाद पंडित जी. आता आपल्या समोर पंडित आलोकजी शास्त्री यांनी दृष्टांत वैभव, समयसारातील दृष्टांत वैभव या विषयावरती व्याख्यान दिले. हे व्याख्यान म्हणजे गागरमध्ये सागर भरल्यासारखंच आहे. एका 40 मिनिटाच्या कमी वेळेमध्ये एवढे सगळे दृष्टांत घेणे शक्य नाही. तरी सुद्धा पूर्वरंगातील त्यांनी काही दृष्टांत जे आहेत जिथपर्यंत आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मी यातील काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. ज्यांना त्याची उत्तरे येत आहेत त्यांनी हात वर करू शकता, म्हणजे मोबाईलवरती. पहिला प्रश्न असा की पंडितजींनी सुरुवातीलाच काय केलं होतं, समयसाराची महिमा सांगत असताना समयसार किती वेगळ्या प्रकारचा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये आपल्या आत्मकल्याणाची गोष्ट आहे असं सांगितलं. तर या समयसाराची महिमा सांगत असताना पंडितजी म्हणाले की समयसार या शास्त्राला क्रांतिकारी महाशास्त्र का म्हटले आहे
आणि कोण असे व्यक्ती आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये अशी क्रांतिकारी कार्य घडलं किंवा असा बदल घडून आला, अशा व्यक्तींची नावं सांगायचे आणि या शास्त्राला महाशास्त्र का म्हटलं जातं? क्रांतिकारी महाशास्त्र. आमचे होस्ट त्यांनीच आज बघावं की कोण हँडरेस करत आहेत आणि त्यांना विचारावे. एक मिनिट. सुनीताजी मदुलकर. तुमचे जय लेवल जिनेंद्र. सांगा. L6. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. त्यांचं खूप वर्षानंतर अतिशय सुंदर व्याख्यान ऐकलं. समयसार समजावून घेण्यासाठी हे क्रांतिकारी महाशास्त्र आहे हे सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं आणि 3 व्यक्तींची नावं सांगितली त्यांनी. एक बनारसी दासजी, दुसरे श्रीमद रायचंद्रजी आणि कांजी स्वामीजी. यांचं मतपरिवर्तन ह्या शास्त्राच्या अध्ययनामुळे झालं आणि त्यात एक वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की हे तिन्ही महापुरुष मूळ दिगंबर नव्हते, पण आपण दिगंबर आहोत तर ह्याचा विचार जरूर केला पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर उत्तर आहे. समयसार या ग्रंथाच्या वाचनामुळे या महापुरुषांच्या म्हणजे बनारसीदासजी, श्रीमद रायचंदजी आणि परमपूज्य कांजी स्वामी यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाले. मूळचे दिगंबर जैन नसून सुद्धा या ग्रंथामुळे त्यांच्यामध्ये झालेले बदल हे आमूलाग्र बदल जीवनामध्ये, म्हणूनच या ग्रंथाला क्रांतिकारी महाशास्त्र असं पंडितजींनी म्हणाले. दुसरा प्रश्न असा आहे की समयसारच्या पूर्वरंगामधील 38 गाथेंमध्ये एकूण किती दृष्टांत आलेले आहेत? संख्या फक्त पाहिजे आणि त्यातील 2 कोणतेही दृष्टांत तुम्ही सांगू शकता की हे 2 दृष्टांत आले होते. पुन्हा एकदा प्रश्न, समयसारच्या पूर्वरंगामध्ये एकूण किती दृष्टांत आले आहेत आणि यातील कोणतेही 2 दृष्टांत, आपण फक्त स्पष्टीकरण नको आहे, कोणतेही 2 दृष्टांत सांगू शकता. शोभाजी वर्धमाने, अनम्यूट करा. 40 दृष्टांत दिले. 40 दृष्टांनी दृष्टांत दिले आहे. आपली लेवल सांगा. मी लेवल 3 ला. भैया माझा यांनी प्रश्न- 40 दृष्टांत सांगितलंय. बघा, माझा प्रश्न असा आहे, पूर्वरंगातील 38 गाथेंमध्ये किती दृष्टांत आलेले आहेत? पुढे जाऊन पंडितजींनी सांगितलं होतं की 290 गाथेपर्यंत 40. हा, पुन्हा एकदा. 18. नाही, थोडीशी संख्या चुकीची वाटते. अजून कोणी सांगू शकेल? सुविधी अनन्या म्हणून एक आयडी आहे. व्हिडिओ ऑन करा आपण. आवाज नाही येत. जय जिनेंद्र, आवाज जय येतोय का? हिंद. हा, येतो. हा, पूर्वरंगांमध्ये 15 दृष्टांत आलेले आहेत बरोबर. आणि हं. पहिला म्हणजे एक दृष्टांत असा आहे की अग्नी आरशाच्या समोर आहे आणि खाली असं दिलंय की आरशामध्ये एका माणसाला त्याचा आत्मा दिसतोय. ठीक आहे. आणि दुसरा दृष्टांत असा आहे की हत्तीच्या सोन मध्ये ऊस आणि गवत तो एकदाच खातो आणि दुसऱ्या साईडला माणूस आणि आत्मा एकत्र दिले. ठीक आहे, बरोबर आहे. हा, उत्तर बरोबर आहे. बघा, समयसारच्या पूर्वरंगामध्ये एकूण आलेले 15 दृष्टांत आहेत. पैकी पंडितजींनी जवळजवळ 75% दृष्टांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पंडितजी 6व्या गाथेमध्ये सांगत होते दीपकाचं उदाहरण, 8व्या गाथेमध्ये म्लेच्छ, 11व्या गाथेमध्ये जल आणि किचड, 14व्या गाथेमध्ये कमळाचे, 15व्या गाथेमध्ये लवणाचे, 17 आणि 18 गाथेमध्ये धनार्थी याचे उदाहरण, तर 19व्या गाथेमध्ये दर्पणाचे उदाहरण. अशा पद्धतीने पंडितजींनी त्याचबरोबर 23, 24 आणि 25 मध्ये हातीचे उदाहरण जे तुम्ही आता सांगितले, अगदी उत्तर बरोबर आहे. आता लास्टचा प्रश्न तिसरा प्रश्न असा की पंडितजींनी दर्पणाच्या उदाहरणाचं स्पष्टीकरण थोडस जास्त सांगितलं. 19व्या गाथेमध्ये आलेले दर्पणाच्या दृष्टांताचं म्हणजे जे दृष्टांत दिला तो दृष्टांत आणि त्याच्या मागचं काय म्हणजे तत्व आहे किंवा त्याच्या मागं काय तत्वज्ञान लपलेलं आहे हे कोणी सांगू शकेल? श्रीदेवी जी, अनम्यूट करा. अनम्यूट करा, आपण अनम्यूट नाही आहात. अनम्यूट नाहीये का? अनम्यूटच आहे. हा हा, बोला बोला. आपली लेवल सांगा आधी. माझी लेवल 5 आहे. म्हणजे आरशाचं उदाहरण दिलेलं आहे. आरसा जर स्वच्छ असेल तर त्यामध्ये सगळे प्रतिमा चांगले दिसतात आणि आरशामध्ये भरपूर प्रतिमा येऊन गेलेले असतात. आपण जरी उभं राहिलो आणि आपण तेवढं असलो तरी भरपूर त्याच्यामध्ये प्रतिमा येऊन गेलेले असतात. आणि तसंच आपल्यामध्ये सुद्धा भरपूर विकल्प येतात, भरपूर त्याचे परिणाम होत असतात. पण आपला आत्मा आरशासारखंच शुद्ध ठेवावा, कशामध्येही त्याचं लक्ष घालू नये किंवा त्याच्याकडे लक्ष देऊ नये आणि मी शुद्ध आहे आरशाप्रमाणे असं समजून वागावं. बरोबर आहे उदाहरण. फक्त उदाहरणामध्ये अजून एक गोष्ट यायला हवी होती. दर्पणाचं उदाहरण हे अग्नी दर्पणामध्ये काय होते की झळकते. दर्पणाला अग्नी काहीही करू शकत नाही. दर्पण हा स्वच्छ आहे आणि स्वच्छ असणाऱ्या या दर्पणामध्ये फक्त अग्नी प्रतिबिंबित होते. अग्नी दर्पणामध्ये घुसू शकत नाही आणि दर्पण अग्नीमध्ये घुसू शकत नाही. त्याच पद्धतीने कर्म नो कर्म आत्म्यामध्ये प्रविष्ट होत नाहीत. जे झळकते ते मी नाही, ज्यामध्ये झळकतो तो मी आहे, असं पंडितजींचं वाक्य होतं. बघा पुन्हा एकदा ऐका. जे झळकते ते मी नाही, ज्यामध्ये झळकतो तो मी आहे. म्हणजेच आत्मा हा स्वच्छ आहे, ज्या आत्म्यामध्ये हे सगळे गेय पदार्थ झळकत राहतात, असं पंडितजींच्या प्रवचनातून आपल्याला ऐकायला मिळालं. अशा पद्धतीने दृष्टांत वैभव म्हणजेच समयसारामधील आलेल्या दृष्टांतांना पंडितजींनी आपल्या समोर स्पष्ट केलं. यानंतरच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना मी जितेंद्रजींना सांगतो की त्यांनी या पुढच्या सूचना पुढे द्याव्या. धन्यवाद संदीपजी. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की प्रातःकाल, दुपारी आणि सायंकाळी जे आमचे सर्व विद्वान या ठिकाणी प्रश्नमंच करत आहेत ते सर्व पंडित श्री टोडरमल दिगंबर जैन सिद्धांत महाविद्यालय जयपूर या ठिकाणचे विद्वान आहेत. बासवाडा कोटावरून देखील ते शास्त्री झालेले आहेत आणि दिवसा सकाळी 8 वाजता शाळा सुरू झाल्यामुळे ते शाळेला जातात, 2 वाजता परत येतात. परंतु यामध्ये देखील आमचे सर्व विद्वान कोणत्या ना कोणत्या रूपाने सम्मिलित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण समजू शकतो की निश्चित रूपाने त्यांचं देखील अध्ययन त्या प्रश्नमंचाच्या द्वारे आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी पंडित श्री संदीपजी चौगुले कोल्हापूर हे कोल्हापूर येथील शासकीय शाळेमध्ये शिक्षक आहेत आणि त्या ठिकाणी ते कार्यरत आहेत. निरंतर धर्मप्रचार आणि तत्वप्रचारामध्ये संलग्न असतात. त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच आमचे पंडित आदरणीय पंडित श्री आलोकजी शास्त्री यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी ते आलेत आणि ते आमच्या शिबिराचे निर्देशक देखील आहेत. त्यांचं देखील खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपण कोणीही 2 मिनिटासाठी थांबावे. महत्वाची सूचना आपल्या सर्वांना आज मी या ठिकाणी देत आहे. काही दिवसांपासून मी आपल्याला सांगत आहे की नवनवीन कार्यक्रम आणि नवनवीन विशेष संदर्भ जेवढं होईल तेवढं सर्व आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आजच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये थोडासा बदल आहे. कारण की आज आपल्या भेटीला येणार आहेत समयसार शिखर पुरुष डॉक्टर हुकुमचंदजी भारिल्ल.
आज ठीक 8 वाजता आदरणीय डॉक्टर श्री हुकुमचंदजी भारिल्ल साहेब यांचं मार्मिक उद्बोधन आपल्या सर्व साधनेसाठी, आपल्या धर्मबंधूंसाठी आज आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या मोबाईलवर, आपल्या व्हॉट्सअपवर देखील या प्रकारचा मेसेज आत्ताच आलेला आहे. आपण सर्वांनी त्या क्षणाचा आणि त्यांच्या उद्बोधनाचा निश्चित रूपाने लाभ घ्यायचे निज कल्याण करा, अशा प्रकारची भावना आहे. आज आपल्याला बरोबर 8 वाजता मंगल उद्बोधन प्राप्त होणार आहे डॉक्टर श्री हुकुमचंदजी भारिल्ल यांचे. त्यासाठी आजच्या कार्यक्रमामध्ये थोडासा बदल आहे. माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपल्या इष्टांना, आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना जे जे पर्सनल नंबर आपल्याकडे असतील त्या सर्वांना हा जो मेसेज आहे तो फॉरवर्ड करावा आणि सर्वांना या कार्यक्रमामध्ये जोडून घ्यावं. फक्त शास्त्री विद्वानांसाठीच नव्हे तर सर्व साधर्मींसाठी आज त्यांचं आपल्याला उद्बोधन प्राप्त होणार आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये थोडा बदल आहे. आज ठीक संध्याकाळी 6:30 वाजता आपली भक्ती सुरू होईल. 6:30 ते 7:05 आपली भक्ती चालणार आहे. त्यानंतर जिनवाणी विराजमान आणि 7:10 पासून तर 7:50 ही सूचना आपल्या व्हॉट्सअपवर आलेली आहे. 7:10 पासून 7:50 पंडित श्री विपिनजी शास्त्री नागपूर यांचं बंधाधिकार या विषयावर आपल्याला जे आहे ते प्रवचन होणार आहे. आणि बरोबर ठीक 8 वाजता आदरणीय डॉक्टर श्री हुकुमचंदजी भारिल्ल यांचं, ज्याला आम्ही सर्वजण छोटे दादा म्हणतो, त्यांच्या या व्याख्यानाचा लाभ आपल्या सर्वांना प्राप्त होणार आहे. 8 वाजून ते 8:20-25 त्यांचा व्याख्यानाचा लाभ मिळणार. आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम आजचा जो शोधाल तर सापडेल. याशिवाय जे आहे प्रश्नमंच आणि त्या व्यतिरिक्त आजचा सांस्कृतिक कार्यक्रम ज्ञान पहिली, या सर्वांचा लाभ अगदी आपल्याला वेळेवर मिळणार आहे. कुठेही जे आहे कोणताही कार्यक्रम आपल्याला मिस करायचा नाही आहे. सर्वांना ते सर्व कार्यक्रमाची प्राप्ती होणार आहे. फक्त आज आपल्याला अर्धा तास लवकर या कार्यक्रमात जुळायचं आहे. म्हणून माझी विनंती आहे की आज भलेही जेवण न हो, जेवणाला नाश्ता समजून आपण करावा आणि शीघ्रातिशीघ्र अधिकाधिक संख्येने आपल्या इष्ट मित्रांना जे आहे आपण या ठिकाणी आमंत्रित करावे. हे वास्तविक एक अपूर्व अवसर आपल्याला प्राप्त झालेला आहे. एवढे मोठे विद्वान आज आपल्या मधात, कारण की शारीरिक स्वस्थता या सर्व गोष्टी असतात, पण आज आपल्याला त्यांनी वेळ दिलेला आहे. त्यामुळे सर्वांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून या संधीचा जो आहे तो लाभ घ्यायचा आहे. आपण सर्वांनी शीघ्रातिशीघ्र 6:30 वाजता बरोबर उपस्थित व्हावे, कारण की आपलं शिबिर फक्त आता 2-3 दिवसाचं शिल्लक आहे आणि नवनवीन कार्यक्रम आपल्या समोर येणार आहेत. लवकरात लवकर आपण या ठिकाणी भक्तीसाठी जुळावे हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे. आयोजक समितीच्या वतीने पंडित श्री आलोकजी शास्त्री आणि पंडित श्री संदीपजी चौगले यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि यानंतर आपण जिनवाणी स्तुती घेऊया. जावानी के ज्ञान से सूझे लोकालो, सोवानी मस्तक नमो सदा देतो धो. नोवेस नमोकार. द्वादशांग जिनवानी माता की जय.